नीट लक्षात ठेवावं. बरोबर आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे मी जाईल. प्रवीणजी, आज या व्यासपीठावरून उल्लेख होत असताना थेटपणे जे बाळासाहेबांना जमलं नाही ते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं असं ज्यावेळेला म्हटले त्यावेळेला नेमकं भाजपचं यावरती काय म्हणणं आहे? कारण एका बाजूला बोलत असताना थेट आज मुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला, त्याचबरोबर सरकारनं ज्या प्रकारची धोरणं राबवण्याचा प्रयत्न केला त्याला झालेला कडाडून विरोध यावरती देखील दोन्ही ठाकरे बंधू आज बोलले. आज जी फ्रेम महाराष्ट्रानं पाहिले, अविनाशजींनी देखील उल्लेख केला, तो पाहिल्यानंतर मात्र प्रवीणजी तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक वाटते. भाजपला नेमकं काय वाटलं? खरं म्हणजे तुम्ही वर्णन करताय ते अतिरंजित आहे. थांबला, शारे आले, ऐतिहासिक संगम, जादू, ठीक आहे, तो तुमचा पार्ट आहे. बर, एक गोष्ट खरी आहे की दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्याची आम्हाला काय असूया किंवा दुःख व्हायचं काहीच कारण नाही. बरं, मी आभार मानतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना श्रेय दिलं दोघांना एकत्रित आणण्याचं. आता श्रेय देत असताना राज ठाकरे साहेबांचं श्रेय देण्यामध्ये तशी कोटी वाटली नाही, टोमणा वाटला नाही. बरं, किंवा फडणवीस साहेबांमुळे ही गोष्ट घडून आली. परंतु अनाजी पंत म्हणून उल्लेख करत उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या टोमण्याच्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी जे काही सांगायचं देवेंद्र फडणवीसांच्या विषयी गरळ त्या ठिकाणी ओकली. बर, एक गोष्ट आपण या ठिकाणी मी जे बारकाईनं या ठिकाणी भाषणं दोन्ही नेत्यांची ऐकलीत, त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांचा फोकस हा मराठीवर होता, हिंदीला विरोध होता आणि कुठल्याही प्रकारे अस्मितेशी तडजोड करणार नाही अशा प्रकारची भूमिका होती. जी लाईन आता अविनाश अभ्यंकर साहेब आमचे मित्र त्यांनी या ठिकाणी बोलताना सुद्धा अधोरेखित त्या ठिकाणी केली. मग मराठी भाषेचं मोठेपण इतर संदर्भ देत त्यांनी स्पष्टीकरण खुलासा दिला आणि आपली मराठीची भूमिका स्वयंस्पष्टपणे आपल्या स्वभावाप्रमाणे अधोरेखित केली. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचं मराठीसाठी होतं का? तर अजिबात नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना मराठीच्या आडून, मराठी भाषा मराठी माणूस याच्या आडून ते रुद्रालीसारखं त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी दिसतं. बरं, म्हणजे सत्तेसाठी नाही, परंतु करतोय ते सगळं सत्तेसाठी, खुर्चीसाठी हे या ठिकाणी दिसून आलं. जसं की हिंदुत्ववादी विचार, बाळासाहेबांची विचारधारा सोडून ज्या काँग्रेसने आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारधारेला विरोध केला त्यांच्याबरोबर केवळ सत्तेच्या लालसेपोटी ते गेले होते आणि त्याच्यामुळे आता सत्ता हवी. आता त्या ठिकाणी सत्तेशिवाय पर्याय नाही, खुर्ची हवी. आणि मग आता 20 वर्षानंतर, 18-20 वर्षानंतर राज ठाकरे साहेबांचा सन्माननीय उल्लेख करण्याचं फार मोठं औदार्य त्या ठिकाणी ते दाखवताना दिसत आहेत. तुम्ही आजच्या त्यांच्या भाषणातले कंटेंट जर बघाल, राजसाहेब कुठेही बोलले ना आपण निवडणुका एकत्र लढवू, एकत्र राजकारण करू, ते करतीलही नाही करतील मला माहित नाही. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसली की कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब सोबत आले पाहिजे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सुद्धा तुटली नाही पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रिया सुळेंना आणण्याचा प्रयत्न केला, जितेंद्र आव्हाडांना आणला. अगदी कम्युनिस्ट ज्या विचारधारेला बाळासाहेबांनी ठोकून काढलं होतं ते कम्युनिस्टचे कॉम्रेड नवले होते, कॉम्रेड रेड्डी होते, त्याचबरोबर जयंत पाटील होते. आता काँग्रेस आली नाही, परंतु त्यांनी समर्थन लांबून दिलं कारण त्यांना भीती होती मराठी मतांची. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची असूया, जेलसी ती तर दिसलीच. त्याचबरोबर भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्यासाठी आजचा मेळावा, विजय मेळावा हीच नामी संधी आहे याची त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेत आपल्या भाषणामध्ये तशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी आली. आणि एक गोष्ट आपण बघाल की आज देवेंद्र फडणवीस साहेबांना का टार्गेट करतायत
तर या राज्याचाच खंबीर नेतृत्व ते करतायत. बर, महाराष्ट्राला विकासाकडे त्या ठिकाणी नेत आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमूलाग्र अशा प्रकारची बदलताना मुंबई त्या ठिकाणी दिसते. आणि जी मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा विषय आपण बोलतो, माझा आपल्या माध्यमातून सांगणं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा कुणी मिळवून दिला हो? देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला, केंद्रात मोदी साहेबांकडे गेले, मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपण त्या ठिकाणी मराठी भाषा भवन आपल्याला उभं करता आलं नाही. एका मातोश्रीच्या 2 मातोश्री आम्ही केल्या. त्याच तत्परतेनं मराठी भाषा भवन का नाही झालं? त्याच तत्परतेने आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या पुण्याईवर आपण जगतो, त्या बाळासाहेबांचं स्मारक का परिपूर्ण होऊ शकलं नाही? त्याच्यामुळं या ठिकाणी बोलाची कडी, बोलाचा भात महाराष्ट्रातील जनतेला, मुंबईतल्या मराठी माणसाला नीट माहीत आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, हे सुद्धा मराठीसाठी काम करतायत. आपण मला सांगा, एवढं मोठं दैदिप्यमान अशा प्रकारचं आमच्या महायुतीला यश मिळालं, ते काय पाकिस्तानातल्या लोकांनी मतदान केलं का? मुंबईला या ठिकाणी भाजपचे आमदार मोठ्या संख्येने आले, शिंदे साहेबांचे आले, त्यांना कुणी मतदान केलं? त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणूस ही आपली जहागिरी आहे. या आविर्भावात कोण असेल तर त्यातनं बाहेर यावं. बरोबर आहे. हा जर आविर्भाव असेल आणि फक्त बोलाची कडी, बोलाचा भात असंच जर चित्र असेल तर या अनुषंगाने देखील चर्चा सुरू राहील. त्याचबरोबर ज्या वेळेला ठाकरेशाही 2.0